काय हा काय नाही हो पोरं बेल वाजवतात पळून जातात. मला वाटलं पोरं आली की काय. अहो दरवाजा उघडून आधी बघा तरी ना समोर कोण आहे ते. डायरेक्ट मारता काय? अहो नाही हो उघड्याच्या अगोदर पळून जातात म्हणून मी अटॅक केला. सॉरी सॉरी आय व्हेरी व्हेरी सॉरी. बरं आपण कोण? मी पालिकेकडून आले लसीकरण करण्यासाठी. वशीकरण नाही नाही. आणि मांज्यावर हा अशी मोरे काय अशी मोरे हे बघा वाग वा एक मिनिट बाय माझ्याशी सत्याची ऐकाचा प्राणी तू बोल नाही घ्या राजा आहेस बाय माझ्याशी. तुमचं गैरसमज कोण आहेस तो? मी सांगते मी तुला कुणी पाठवलं वशीकरण करण्यासाठी बोल. नाव सांग तुझा. आऊट करून टाकी बॉल कोण थांबा तुम्ही जरा. तुम्ही काय डोक्यावर पडलात का? आणि वशीकरण नाही लसीकरण 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 करायला आले मी पालिकेकडून. होय काय? हा लस वगैरे घेतलीये का आधी? नाही बा नवीन ब्रँड आलाय काय? नाही मी ब्रँड कधीच बदलत नाही. कॉकटेल पियायची आणि गावभर वखत फिरायचं ते काय मनात जमत आहे काय? अहो लस लस हा काही ब्रँड नाहीये दारूचा. लस म्हणजे वॅक्सिन. वॅक्सिन घेतलंय का आधी? त्याबद्दल माहितीये का तुम्हाला? अच्छा म्हणजे हाताने पायावरचं केस काढून गुलगुलीत करत येता का? अहो तुम्ही बोलताय ते वॅक्सिन. हे कमाल आहे. हा वॅक्सिन म्हणजे माहिती आणि वॅक्सिन म्हणजे काय ते माहित नाहीये तुम्हाला? मुलात मला ही तर काही यायची येत नाही काय. हातापाय कुठं येणार? केस वगैरे काढायला आले नाही मी. वॅक्सिन वॅक्सिन लस याबद्दल तुम्हाला कसं माहित नाही हो? लहानपणी घेतलं असेल ना तुम्ही वॅक्सिन? नाही बा. अहो असं कसं? लहानपणी सगळ्यांनाच लस घ्यावी लागते. तुमच्या हातावर बघा असा गोलाकार अशी खूण असेल बघा हा दंडावर. हा हा लहानपणी तुम्ही देवीची लस घेतली असेल ना त्याची खूण आहे ती. पूर्वी नाही का देवीची साथ पसरली होती आणि मग ती नंतर कंट्रोल मध्ये आणण्यासाठी लसीकरण झालं त्याबद्दल बोलत होते मी. बरं मला सांगा तुम्ही देवीची लस घेतली तेव्हा काही त्रास झाला होता का लहानपणी? नाही लहानपणी त्रास नाही झालेला पण तरुणपणी श्रीदेवीचा मला नाही त्रास झाला. काय झालं मॅडम? काय आहे म्हणजे तरुणपणी ना माझा तारुण्य असा फोपावला होता आणि ती तिकडं लय तेजीत होती. वासाडा अनिल कपूर आहे ना त्याचा मला लय राग यायचा. व मीनाक्षी उर्मिला आपली मांदुरी हा म्हटलं एकी तरी सोड पण नाही वासाडा ऐकायलाच मागी ना. तुम्हाला सांगतो तेव्हा मला जर भेटला असता ना त्याला लय होलपटून काढला सकाळी समजली. अहो तुम्ही काय बडबडताय? मी तुम्हाला काय विचारते तुम्ही काय सांगताय? अहो तुम्हाला देवीचा त्रास झाला होता म्हणजे काही ताप वगैरे आला होता का? काही त्रास झाला होता का ते विचारते मी. देवीचा त्रास मला? अरे देवी माझ्या पर्सन नाही काय समजलं. माना शिकवता वाय तुम्हाला बघायचंय माझ्या हाकेला आहे का नाही देवी? हे बघा तुमच्या बाय माझ्याशी सत्याची पांढरी. अख्ख्या 2 आयटम वरच अख्खं करिअर सुरू आहे. एक ती शालू आणि दुसरं गे माझ्या आईशी. थांबा आता. अहो मी तुम्हाला म्हंटल ना देवीची साथ आली होती तेव्हा तुम्हाला त्याचा काही त्रास नाही झाला कारण तुम्ही लस घेतली होती बरोबर. तेव्हा लसीकरण केलं ना सरकारने पूर्ण देशामध्ये तेव्हा कुठे जाऊन देवीची जी साथ पसरली होती ती कंट्रोल मध्ये आली. तसंच लसीकरण आता सरकारने सुरू केलंय. कोरोना नाही तुमच्या पुढे डोकं फोडण्यात काही अर्थच नाहीये. कोरोना बद्दल तरी माहितीये का तुम्हाला? नाव नको काढू तिचा. कोणाचा? तिचा माझा आता काही संबंध राहिलेला नाही आहे. ऐका तुम्ही. हे बघा मॅडम तिचं आणि माझं लफडं होतं नाही असं तुम्ही नाही तुम्हाला खरं सांगतो. एक मिनिट तिच्या नवऱ्याने तुम्हाला पाठवली नाही खरं सांगा. अहो तुम्ही कोणाबद्दल बोलताय? अहो करुणा जिरमुले आमचं लय लफडं होता तिचं आणि माझा. तिच्या नवऱ्याला जेव्हा कळलं ना तर भर रस्त्यात त्यानं मला कुत्र्यासारखा मारला होता. त्या दिवसापासून आहे ना तिला मी व्हॉट्सअपवर ना ब्लॉक करून टाकली. काही समजलं? नावच नाही घेत. नाही मी करुणालाही ओळखत नाही तिच्या नवऱ्यालाही ओळखत नाही पण भर रस्त्यात कुत्र्यासारखं मारलं ना ते बरोबर केलं तुमच्या बाबतीत. असंच पाहिजे तुम्हाला. नाही तर काय नॉनसेन्स काहीतरी बडबडताय तुम्ही. अहो तुम्हाला बाहेर काय चाललं त्याबद्दल काहीच माहिती नाहीये का? कुठल्या जगात वावरताय तुम्ही? अहो बाहेर कोरोनाचं संकट किती मोठं झालंय. तुम्ही पेपर टीव्ही काही बघत नाही हो. काम धंद्यात मला वेळच मिळत नाही. काय समजले? असं कुठलं काम करता तुम्ही? खिडकीत उभं राहून कबूतर हाकल तुम्ही.
कबूतर हाकण हो हे तुमचं काम आहे. हा, मग बायकोनच काम द्यायला नाही. काय झाला कबूतर एक जरी खिडकीवर दिसलं ना तरी मला जेवायला देत नाही होती. अहो उगाच घर जावे झालो काय समजले हो. गेली 5 वर्ष ना मी घराच्या बाहेर पडलेली नाही. काय समजलं. हाट हाट ही बघा आग लागली तुमच्या. हाट 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 अशी पळून जातात. हाट 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 गेली ना रोज काम असतं. काय समजलं. अशक्य आहे, सगळं अशक्य आहे. या ना जरा. हा मला सांगा फक्त तुम्हाला काही सिम्पटम्स आहेत का? ताप कणकण वगैरे नाही. म्हणजे आता या काही दिवसांमध्ये शरीरात काही वेगळापणा काही असा बदल जाणवला तुम्हाला? एक बदल जाणवतोय. हा बोला. काय आहे मी सकाळी झोपेतनं उठलो ना हा. तर माझी बेंबी लहान असते. जसा जसा दिवस वाढत जातो ना माझी बेंबी फुगते. तो काय कुणाच ठाऊक ना अचानक तिच्यात का असं बदल व्हायला लागलेला आहे तो. बायकोला सांगितलं तर बायको काय म्हणाली आपण त्याला धूप घालूया आणि गुलाचा चटका द्याव्या. मी म्हटलं भाजल. मी काय म्हणतो मॅडम बेंबीत तेल घातलं तर बरी होईल काय हो. मला का विचारताय? मी तुम्हाला याच्याबद्दल विचारलं. मी तुम्हाला विचारलं ना. तसं नाही. मी करोनाचं सर्वेक्षण करायला आले ना मग त्याच्याबद्दलची उत्तरं द्या ना. नको आता तर का विचारताय? तुम्ही विचारला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मी कशाला हे सांगू? बघा मी कामासाठी आले. होय. हे तुम्हाला लस द्यायची आहे त्याच्या नोंदणीसाठी आले. तेवढं फक्त मला सांगा मला जायचंय. हा, हा हा. पूर्ण नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रभाकर मोरे. पूर्ण नाव. प्रभाकर लवली मोरे. तुमच्या वडिलांचं नाव लवली आहे? आता ते लवली आहेत तर लवलीच असणार ना त्यांचा. आई. ओ बाबानू अरे काय रे? ओ बाबानू हा. अरे तू इथं कसा काय आलास? लंच ब्रेक झाला. अरे काय याडायस काय? अच्छा आज शाळेत गेला होता का? गोरी कुठला शाळेत? हा माझ्याकडे कामाला आहे का नाही. अच्छा समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीत उभा असतो. तिकडे कबूतर आली की मला फोन करतो मग मी इकडे कबूतर हाकलतो. काय समजलं. हे कुठलं काम आहे? बाबानू हा? हे कबूतर कोण आहे? काय म्हणाला? काय पद्धत आहे का? असं बोलतो? असं बोलतात काय? नाही ते काय आहे त्याचा जॉबच आहे ना कबूतर हाकलायचा. त्याच्यामुळे सारखी कबूतर बोलत असतो. हे बघा तुम्हाला लस मिळेल पण त्याच्यासाठी सेंटर नंबर 1 ला तुम्हाला यायला लागेल. कळलं? ओ बाबानू मला पण लस पाहिजे. मला पण लस पाहिजे. मला लस पाहिजे. हो हो. आणि मेल्या मला मिळू दे. मला मिळाली ना की मी तुला घोडभर देतो. काय समजलं. चालेल. गोडबर लस. तो काय उसाचा रस आहे का गोडबर त्याला द्यायला? अहो लस म्हणजे इंजेक्शन असतं ते. त्याचं प्रमाण ठरलेलं असतं. प्रत्येकासाठी सेपरेट असतं ते. मग मला पण सेपरेट पाहिजे. मला सेपरेट पाहिजे बाबानू. मला सेपरेट पाहिजे लस. तुला नाही मिळायची मांज्यातली हाफ द्या याला. काय तुम्ही समजलं? गप्पा बसाव. असं कसं हाफ देणार? मी सांगितलं ना तो काय उसाचा रस आहे का? आणि ए मुला तुला काही ताप काही त्रास वगैरे होत होता का? नाही पण माझ्या दाढीला सारखी खास सुटते. मग जाळून टाक ना ती दाढी. हा जाळून टाक. मला कशाला सांगतोयस खात सुटते? मला ना वाटेल ते नका सांगू. मी कशासाठी आले तुम्ही काय सांगताय नको ते. आणि हे बघा प्रभाकर मोरे तुम्ही सांगितलेल्या दिवशी पोहोचायचं लस मिळेल. दुसऱ्या दिवशी थोडासा ताप वगैरे येईल पण ते सगळं नॉर्मल आहे. पण नाही ताप येईल म्हणून आपण लस घ्यायची ना. मग लस घेतल्यावर ताप कसा काय येईल. नाही ते कसं आहे ना मी समजावून सांगते. कुठल्याही लसीमध्ये त्या रोगाच्या विषाणूचा काही भाग हा असतोच. म्हणजे कसं आहे, आपल्या शरीराशी त्याची ओळख करून देण्यासाठी त्या विषाणूशी म्हणजे काय होतं ना त्या विषाणूशी लढण्यासाठी आपलं शरीर त्या पद्धतीने तयार होतं. म्हणजे आता सांगायला गेलं तर सापाचं विष काढायचं असेल तर सापाचं विषच उपयुक्त ठरतं की नाही. म्हणजे विष विषाला मारतं तसंच हे काट्याने काटा काढला जातो. कळलं. हा हे फक्त बोलायचं असतं बाबा. आता मी आमच्या शाळेतल्या चिंकीची पप्पी घेतली तर तिने पण परत माझी पप्पी घेतली पाहिजे की नाही? मग तर नाही तिने बाईंने नाव सांगितलं नंतर परत बाईंनी पण पप्पी नाही दिली. मार मार मार. पोरींच्या पप्प्या घ्यायला जातो. आई चाली तर काय म्हणेल. आई चाली तर काय म्हणेल. एक मिनिट याची आई कुठे आहे? आई 3 महिने झाली क्वारंटाईन व्हायला गेले. 3 महिने? हो. का हो? काय म्हणजे काय बरं वाटत नव्हतं का? तर सरकारने सांगितलं नाही ना तुम्ही जर बाहेर गेली ना तर तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल. काय समजले. अच्छा म्हणजे बाहेर कुठे गेला होता तर? ती गच्चीवर कपडे वाळत घालायला गेली होती. गच्चीवर? हो तर शेजारच्या बिल्डिंग मधला सुधाकर आहे ना तो पण गच्चीवर होता आणि ही पण गच्चीवर होती. तर हिनं येऊन सांगितलं की सरकारने ना सुधाकरला नेमाना क्वारंटाईन व्हाय सांगितलं ना.
तर ती क्वारंटाईन व्हायला गेलेली आहे 3 महिने. 2 महिन्याची गरोदर आहे का नाही काय समजली. होय. अच्छा हो. अहो पण क्वारंटाईन सेंटर मध्ये 15 दिवस फार फार तर महिनाभर ठेवतात. 3 महिने जरा जास्तच आहे. नाही नाही त्यांचं कसं क्वारंटाईन सेंटर ना वेळोवेळी बदललं जाते काय समजली. हो म्हणजे कधी तुम्हाला सांग पण आदनामधनं आम्हाला फोन करतात हा सुधाकर आणि माझी बायको. त्या दिवशी शिमलावरनं फोन आला होता. परत लोणावल्यावरून पण फोन केला होता. लोणावळनं पण फोन आला होता. हा. आणि काल महाबळेश्वरवरनं फोन आला होता. हे आता जवळ येते आहे. ते जवळ जवळ येते ते quarantine झालं. मला वाटतं तुमची बायको पळून गेली आणि ती मजा मारते. पळून गेले पळून गेले म्हणजे आता आपल्याला कबूतर हाकलायची गरज नाही आहे. नाही. सुट्टीला मरू द्यायचं आहे, आग लागली. काय माणसं आहे ती? कशाचा आनंद होतोय तुम्हाला? ते मरू दे. तुम्ही लस घ्यायला वेळेत पोचा. ठीक आहे. नाही मी काय म्हणतो हो मॅडम ऐका ना. काय? म्हणजे ते मी लस घेतली ना की तो कोरोना का फोरोना मला होणार नाही ना परत. नाही असं नाही. करोनाची लस घेतली म्हणजे तुम्ही कसंही वागलं तर चालणार नाहीये. करोनाचे जे काही नियम आहेत ते काटेकोरपणे तुम्हाला पाळायचेच आहेत. कळलं का? तर लस घ्यायला वेळेत पोचा. आणि मला काय वाटतं ना तुमचं हे कबूतर हाकलण्याचं काम आहे ना ते उत्तम आहे. त्याच्यामुळे का होईना तुम्ही दिवसभर घरी असता नाही का दत्तू? तू त्यांना मदत करतोस ना. घरीच थांबा, घराच्या बाहेर पळू नका. मी येते. हो मॅडम थांबा ना जाऊन जातो आता काय? एक काम होतं हा. ते फोनवर ती बाई सूचना देते ना हां. तिचा मला नंबर मिळवून द्याल का? काय मी जेव्हा कोणाला फोन करतो ना ती फोन घेते आणि माझ्या बरोबर ना ती बोलत बसते. मला वाटतं ना ती माझी लय काळजी करते. बहुतेक ना तिचा जीव ना माझ्यात घुटमारलेला दिसतो. काय समजलं? किंवा प्लीज म्हणजे विनंती करतो तिचा तेवढा मला नंबर मिळवून द्याल काय? नाही तुमचं काहीच होऊ शकत नाही. ते बघा कबूतर आलं. कबूतर आली? ते बघा, जा, जा. अरे कबूतर आली आहे.